उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स, फार्मसिस्ट, एएनएम, लॅब टेक्निशियन याच्यासाठी वॅकन्सी निघालेली. त्याचं हे नोटिफिकेशन उल्हासनगर महानगरपालिका याच्यामध्ये बघा, उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य विभाग राष्ट्रीय शहरी आरोग्य म्हणजे NHMच्या आणि 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत आणि तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजे HBTच्या अंतर्गत वॅकन्सी निघालेली. तर ह्याच्यामध्ये जे ऑफिशियल हे जे नोटिफिकेशन आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्हाला मिळून जाईल. हे वालं नोटिफिकेशन आहे. तर फॉर्म 22 तारखेपासून चालू आहे. 6 तारीख लास्ट आहे. 6 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, ऑफलाईन फॉर्म भरायचे. तर याच्यामध्ये बघा, रोजीपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून फक्त ऑफलाईन पद्धतीने हे ॲड्रेस दिलेला आहे. वॉर रूम 2रा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर 3. तर इथं फॉर्म भरायचे. याच्यामध्ये हे बघा, आता हे NUHMच्या अंतर्गत किती पद आहे तिथं वॅकन्सी दिलेली आहे डिटेलमध्ये. तर याच्यामध्ये हे NHMच्या अंतर्गत हे इब्राहिमॉलॉजिस्टसाठी एक वॅकन्सी आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर आहे, स्टाफ नर्स आहे. तर स्टाफ नर्ससाठी बघा इथं एक गोष्ट आहे, 12वी GNM किंवा BSc आणि रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. 20,000 पेमेंट आहे. इथं रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीचं आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर आरोग्य सेविका हे ANM 4 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये पण क्वालिफिकेशन बघा ANM झालेलं पाहिजे आणि रजिस्ट्रेशन 18,000 पेमेंट आणि इथं डिवायडेशन वॅकन्सी दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर औषधी म्हणजे फार्मसिस्टमध्ये M.Pharm, D.Pharm, B.Pharm आणि रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. त्यानंतर 17,000 पेमेंट आहे त्याच्यासाठी. हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियनसाठी. तर त्याच्यामध्ये पण BSc आणि क्वालिफिकेशन आणि DMLT झालेलं पाहिजे आणि रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर हे झाले NHMच्या अंतर्गत. तसंच आता हे 15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत पण बघा, हे स्टाफ नर्ससाठी 6 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये पण क्वालिफिकेशन सेम 12वी GNM, BSc आणि रजिस्ट्रेशन 20,000 पेमेंट आणि ही डिवायडेशन वॅकन्सी दिलेले आहेत. त्याच्यानंतर MPWसाठी बघा 11 पोस्ट आहेत आणि इथं वॅकन्सी दिलेले आहेत. तर सेम तसंच आता हे NUHM आणि याच्यानंतर हे 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत झालं. तसंच आता हे HBTच्या अंतर्गत, HBT बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत याच्यामध्ये पण बघा, स्टाफ नर्सला इथं 3 जागा आहेत. 12वी आणि GNM, BSc, रजिस्ट्रेशन 20,000 पेमेंट आहे. इथं वॅकन्सी दिलेली आहेत. आता हे अर्ज भरण्यासाठी तुमचं इथं सूचना कॉमन टर्म्स अँड कंडिशन आहे, दरवेळेस असतात ते कॉमन सूचना दिल्या आहेत. हे बघू शकता PDF ग्रुपवर PDF टाकलेलं आहे मी. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये बघा पूर्ण अर्जाची, आता ह्याच्यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचं आहे. त्याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्म भरून तुमचे सर्व डॉक्युमेंट त्याच्यासोबत अटॅच करून ऑफलाईन तिथं जमा करायचं. याच्यामध्ये PDF आहे फॉर्म, खाली तुम्हाला दाखवतो तो फॉर्म भरायचा प्रिंट काढून. ठीक आहे, ह्या PDFची प्रिंट काढून घ्या, त्याच्यामध्ये आहे फॉर्म तो. तर फॉर्म भरून त्याच्यासोबत हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे 10वी 12वी एज्युकेशन क्वालिफिकेशन, रजिस्ट्रेशन, एक्सपिरियन्स, रिन्युअल सर्व डॉक्युमेंट जोडायचे. आणि हा जो ॲड्रेस मी तुम्हाला सांगितला होता तो 2रा मजला, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून. ठीक आहे, बाय हँड किंवा कुरिअरनं किंवा स्पीड पोस्टनं कसंही, पण फक्त 6 तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म तिथं पोहोचले पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला ते फॉर्म भरायचे. त्याच्यानंतर जर तुमचे फॉर्म पोहोचले तर ते कन्सिडर केले जाणार नाहीत. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हे कॉमन टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहे. ठीक आहे, मानधन, वयोमर्यादा, एज लिमिट सेम तेच, मिनिमम 18, 38 ओपनसाठी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 43 एज लिमिट राहते. आवश्यक कागदपत्रे सर्व तुम्हाला झेरॉक्स सोडायचे त्याच्यासोबत. ठीक आहे, तुमचं 10वी 12वी मार्कशीट, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्व ह्याच्यासोबत जोडून. आणि तुम्ही जर कॅटेगरीतून भरणार असेल तर आरक्षणाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट कॅटेगरी आणि नॉन क्रिमिनल असेल तुमच्या कॅटेगरीला तर ते जोडून ते अटॅच करायचं. त्याच्यानंतर निवड प्रक्रिया, आता हे ह्याला एक्झाम वगैरे नसतं. दरवेळेस जे आपण बघतो NHMचं हे ह्या क्रायटेरियाच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होतं. तुमचं जे एक्सपिरियन्स असेल किंवा क्वालिफिकेशन असेल त्याप्रमाणे त्या बेसवर याचं सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आणि त्या डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे सोबत, काय काय डॉक्युमेंट, पूर्ण भरलेला फॉर्म जो आता खाली फॉर्म येतो 10वी, त्याच्यानंतर तुमचे शैक्षणिक अर्जाचे प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर 2 फोटो अटॅच करायचे आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अर्जदार विहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मॅरिड असेल तर ते वालं. त्याच्यानंतर राखीव संवर्गातून अर्ज केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र. त्याच्यानंतर आरक्षणाच्या पदासाठी वैधता प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी असेल तर ते डोमिसाईल. त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र, तुमचं प्रायव्हेट गव्हर्नमेंट जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर. नंतर MSCIT लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र,
आणि फौजदारी गुन्हा नसल्याचं हमीपत्र. त्याच्यानंतर सर्व कागदपत्र हे बंद लिफाफ्यामध्ये बंद करून तुम्हाला त्या दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचे. हा वाला बघा फॉर्म आहे, याची प्रिंट काढायची तुम्हाला आणि हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, PDF मध्ये हा फॉर्म आहे. तर इथे तुम्हाला बघा हा फॉर्म, इथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव, इथे इकडे मराठीमध्ये आणि इकडे इंग्लिश कॅपिटलमध्ये तुमचं नाव, स्वतःचं म्हणजे आडनाव, स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, पतीचं किंवा आईचे नाव ते लिहायचं. त्याच्यानंतर तुमचा पत्ता लिहायचा इथं, ईमेल ID, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून अप्लाय करता इथं टिक करायचं. तुम्हाला ज्या पण कॅटेगरीतून अप्लाय करायचं असेल इथं टिक करायचं. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का नाही इथं. ठीक आहे, यस कास्ट व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नसते. ठीक आहे, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता तुमचं इथं 10वी 12वी तुमचं नर्सिंग जे काय झाले, पोस्ट BSc BSc जे काय झालं असेल ते मेन्शन करायचं. इथं तुमचं विद्यापीठ कधी पास झाले, किती टक्के, कुठलं ग्रेड ते मेन्शन करायचं. अनुभव एक्सपिरियन्स तुमचा जो काय असेल इथं फर्स्ट सेकंड थर्ड इथं मेन्शन करा. तुम्हाला जितका पण एक्सपिरियन्स असेल कधीपासून कधीपर्यंत एकूण किती एक्सपिरियन्स आहेत ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे कोणता काही खटला किंवा फौजदारी गुन्हा दाखल आहे का नाही ते इथं यस नो इथे मेन्शन करा. आणि सत्यप्रती सोबत जोडले म्हणजे सत्यप्रती म्हणजे अटेस्टेड करून तुम्ही जे डॉक्युमेंट सोबत जोडले आहेत ते इथं मेन्शन करायचे नावं त्यांचे. ठीक. त्याच्यानंतर हे हमीपत्र आहे महाराष्ट्राचं आदिवासी आहे का नाही त्याच्यानंतर तुमची साईन करायचं. त्याच्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. ठीक आहे, मी हे पण सांगितलं तुम्हाला याच्या आधी. ते तुमचं नाव वय सर्व लिहायचं. आज रोजी तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय, तुम्हाला किती मुलं आहेत, 0 1 2 जे काय असेल ते मेन्शन करायचं. ठीक आहे, इथं ठिकाण दिनांक सही. देन हे फौजदारी गुन्हा नसल्याबाबतचं हमीपत्र. ठीक आहे, तुमच्यावर कुठला गुन्हा वगैरे काही दाखल नाही त्याबाबतचं हे हमीपत्र असतं. तर याच्यामध्ये सेम तसंच जसं आपण स्मॉल फॅमिली बोललं तसंच इथं तुमचं नाव वय. ठीक आहे, सध्या लिहून देतो की मी ह्या पत्त्यावर तुम्ही जो ॲड्रेस दिली तुम्ही किती वर्षापासून राहताय. ठीक आहे, तुमच्यावर कुठला फौजदारी गुन्हा दाखल नाही त्याबाबतचं हमीपत्र आहे. ठीक आहे, इथं डेट आणि खाली सही करून द्यायचं ते. बघा त्याच्यानंतर त्यांनी लास्टला पण परत आणखी ते सूचना दिलेली आहे की उल्हासनगर महानगरपालिका संकेतस्थळावर ते ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावर तुम्हाला हे सर्व प्रिंट वगैरे मिळेल. हाच PDF मिळेल तुम्हाला त्याच्यावर. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे एका लिफाफ्यात बंद करून एनव्हलपमध्ये बंद करून तुम्हाला हे सर्व जे ऑफलाईन पद्धतीने. ठीक आहे, 22 तारखेपासून झाले 6 तारखेपर्यंत तुम्हाला हे जो ॲड्रेस सांगितला होता मी तुम्हाला स्टार्टिंगला तो वॉर रूम 2रा मजला उल्हासनगर महानगरपालिका इथं ते सबमिट करायचे डॉक्युमेंट्स नेऊन तिथं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त बघा बस इतकंच PDF आहे. या PDFची प्रिंट काढायची, त्याच्यामध्ये हे फॉर्म आहे, तो फॉर्म भरून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर 6 तारखेपर्यंत इथं जमा करायचं. ठीक आहे, हे PDF मी ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त डाऊट असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, तुम्हाला हे PDF पण मिळेल आणि बाकी तुम्ही काही डाऊट असेल तिथं ॲड करू शकता.